माझं नाव उषा खेडकर. मी पुण्यावरून आहे. मला मणक्याचा त्रास आणि गुडघ्याचा त्रास होता म्हणून मी जॉईन झालते. आमिर सरांचं मार्गदर्शन घेतलं. त्यांनी मला टॅबलेट, विटॅमिन, कॅल्शियम, जॉईंट हेल्थचे सगळं दिले टॅबलेट. त्यानंतर मी कंटिन्यू केलं. अगोदर पूर्ण टॅबलेट घेतल्या, नंतर वर्कआउट जॉईन केला. त्यानंतर माझा गुडघ्याचा मला 3-2.5 महिने झालं पूर्ण फक्त जॉईन होऊन. तर माझा गुडघ्याचा त्रास पूर्ण गेला. मी शिलाई काम करते. दिवसा 2-2-3 तास मी शिलाई काम करते. प्लस दुकान आहे माझं. मला उठून बसून भरपूर होतं. आणि त्याच्यामुळे गुडघ्याचा त्रास पूर्ण कमी झाला. आणि आता मणक्याचा पण बऱ्यापैकी बऱ्यापैकी म्हणजे 75% मणक्याचा त्रास कमी झालाय 2.5 महिन्यात. किती आणि वेट दिवसापासून त्रास होते तुम्हाला? एक मिनिट, तुम्हाला किती दिवसापासून मणक्याचा आणि गुडघ्याचा त्रास होता? गुडघ्याचा त्रास हल्ली चालू झाला होता, पण मणक्याचा त्रास खूप दिवसापासून होता. त्याच्यासाठी भरपूर काय केलं, पण डॉक्टर बोलले की त्याने तुम्हाला होणार काही नाही, पण ते त्रास तुम्हाला सहन करावा लागेल. तेवढ्या पुरतं इंजेक्शन, पेन क्लिअर द्यायचे, तेवढ्या पुरतं 1-2 तास दिवसभर राहायचं, परत जायचे ते. आणि आता आता मणक्याचा त्रास किती टक्के कमी झालाय? किती टक्के म्हणजे मी मशीनवर 15 मिनिटं मी बसू शकत नव्हते. मी आता कंटिन्यू 3 तास मशीनवर काम करते. आणि मी पहिलं 10 घंटे 12 घंटे जॉब पण केलेला आहे कंपनीमध्ये. त्याच्यानंतर मी ज्यावेळेस काम सोडलं, गुडघ्याचा त्रास झाला मणक्याचा, मी काम सोडल्याच्या नंतर मी 1 तासभर बी उभा राहू शकत नव्हते, कारण मला असं वाटत मी कधी, मला विटनेसपणा जास्त खूप होता. आणि आता आणि मी आहार कंटिन्यू. प्रॉपर चालू आहे? हो, आहार आहार प्रॉपर चालू प्रॉपर. आहे. हो. आहारात काय काय घेता सांग. जॉईंट हेल्थ आहे, ओमेगा 3 आहे, अजून कॅल्शियम, मल्टीविटॅमिन, शेक आहे, एनर्जी अप आहे. जादूची आहार. गोळी नाही घेत का? गारशिनिया जादूची टॅबलेट नाही घेत? गारशीन आहे ना, दुसरी आहे नाही. का? वा हो. वा वा, व्हेरी नाईस. तर पाण्याचं प्रमाण वाढवा. पाणी किती पिताय दिवसभरात? आता हे नाही केलं, पण पिते पाणी. पहिल्यापासून पाणी भरपूर घेते. माझा आहे ना सर, मेन प्रॉब्लेम हा होता. आमिर सरांना माहिती आहे माझा प्रॉब्लेम. म्हणजे ज्यावेळेस मी आजारी पडले त्यावेळेस आमिर सर आले, तेव्हा 6 वर्ष झालं, पहिले लॉकडाऊन मध्ये, की तेव्हापासून मी आजारी होते. त्याच्यानंतर खूप दवाखाना केला, सगळं काय केलं, सगळं केलं, पण मला काय हे नाही झालं. आणि मी कधी, भाऊ पण करत होता, त्यांनी पण मला कधी सल्ला नाही दिला. पण आता कसं, वयाच्या नुसार मला सहन करण्याची माझी ताकद नव्हती हा आजार. म्हणजे पूर्ण रिपोर्ट केले, सगळं झालं, MRI, सिटी स्कॅन, ब्लड टेस्टिंग सगळं झालं, रिपोर्ट पूर्ण नॉर्मल होते, पण नसांचा प्रॉब्लेम होता ना. हो हो हो. मग आता त्यामध्ये तुम्ही मग, आता तुम्ही या वेलनेस फॅमिलीत आनंदी आहात का? हो. मग आता कारण मी सगळ्या. इतरांना आरोग्य द्यायला सुरुवात केली की तुम्ही? हा? इतरांना आरोग्य देण्यास सुरुवात केली का? सांगते सर, पण आता कुणाला पटतं कुणाला नाही पटतं ना. तसंच असतं ते. चांगलं काम कधीही झटपट होत नसतं. लवकर चांगल्या लवकर. कामाला उशीर लागतो, परंतु ते थेट होत असतं. इतर जी कामं असतात ती, थोडक्यात आपण त्याला वाईट काम म्हणू, त्याला लगेच एकदा सांगितलं का लोक म्हणजे ऍक्सेप्ट करतात, तयार होतात. चांगल्या हो हो. कामाला वेळ लागतो, परंतु ते उशिरा का नाही होत, परंतु ते कॉन्क्रीट होते. तुम्ही पण पण. थोडा उशीरच केला असेल. आमिर हो. सरावरती लगेच विश्वास कसा ठेवला? ही नाही नाही. प्रत्येकाची मानसिकता, प्रत्येकाची नाही. मानसिकता असते. परंतु ज्या वेळेस मनुष्य जॉईंट होतो, त्यावेळेस तो लेट पण झाला, परंतु तो थेट जातो. आयुष्यभर तो निरोगी राहतो, निरोगी राहतो, त्यामुळे तो आयुष्यभर आनंदी राहतो. शुभेच्छा आहेत मॅडम तुम्हाला या वेलनेस फॅमिलीच्या वतीने. असंच तुम्ही निरोगी राहावं, तुमचं पूर्ण कुटुंब पण निरोगी राहावं, अशाच प्रकारच्या तुम्हाला सदिच्छा आणि शुभेच्छा या वेलनेस फॅमिलीच्या वतीने देतो.